नमस्कार, आपण पाहताय सांगली न्यूज. आटपाडी MIDCचा प्रश्न अजूनही का सुटला नाही, याबाबत सांगली न्यूजने राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांना थेट प्रश्न विचारला. तसेच आमदार सुहास बाबर आणि आटपाडीचे नेते तानाजी पाटील यांना स्थानिक भाजप पदाधिकाऱ्यांकडून होत असलेल्या कथित अडवणुकीबाबतही मंत्री सामंत यांना बोलते केले. यावर मंत्री उदय सामंत यांनी नेमके काय उत्तर दिले, पाहूया हा विशेष संवाद. साहेब, मागच्या वेळी तुम्ही खानापूर मध्ये आला होता विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं. त्यावेळी तुम्ही आटपाडी MIDCचा प्रश्न मार्गी गेला होता असं आश्वासन दिलं होतं, तरीही अजूनपर्यंत ती अस्तित्वात आलेली नाही. आटपाडीच्या संदर्भामध्ये 100% आमचा निर्णय झालेला आहे. काही जमिनीचे प्रश्न असतील ते आम्ही सोडवण्याचा या अधिवेशनामध्ये प्रयत्न करू. परंतु मी दिलेला शब्द जरी पाठीपुढे झाला असला तरी आटपाडीमध्ये 100% नाही, 1001% MIDC आम्ही करून टाकू. त्याचप्रमाणे साहेब, आमदार साहेबांना इथं या ठिकाणी अडवणूक करण्याचा प्रकार बऱ्याच वेळेला होतोय. आपल्याच मित्रपक्षाकडून भाजपकडूनच हे प्रकार मोठ्या प्रमाणात केले जातात. स्वतः मी देवेंद्रजी फडणवीस साहेबांची भेट घेणार आहे. शिंदे साहेबांनी मला तशा सूचना केलेल्या आहेत. या अधिवेशनामध्ये मी सुहासजी बाबर त्याचबरोबर तानाजीराव पाटील या सगळ्यांना घेऊन देवेंद्रजी फडणवीस साहेबांची भेटणार आहे. शंभूराज देसाई देखील माझ्याबरोबर असतील आणि या सगळ्या गोष्टीचा जो उहापोह आहे तो मी देवेंद्रजींच्या समोर करेन. आणि मला पूर्ण खात्री आहे की मुख्यमंत्री म्हणून सुहास बाबर असतील, तानाजी पाटील असतील, या सगळ्या मंडळींना महायुती म्हणून मुख्यमंत्री न्याय देतील. सांगली न्यूजसाठी विद्याधर कुलकर्णी, विटा.